लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण ई-के-वाय-सी करताना पती किंवा वडील नाहीत म्हणून अडचण येते का? त्यासाठी सरकारने एक नवीन सुलभ उपाय आणला आहे. आज आपण योजनेतील ई-के-वाय-सी आलेले नवीन बदल, प्रक्रिया आणि तुम्हाला काय करावे लागेल हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ई-के-वाय-सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख पडताळणी, म्हणजे सरकारला तुमची ओळख आणि खातं योग्य पद्धतीने जोडलं आहे का हे तपासण्याची प्रक्रिया. आधार कार्डाशी तुमचं बँक खातं लिंक असल्याची पडताळणी होणं म्हणजे ई-के-वाय-सी. मंत्री आदिती तटकरे यांनी अशी घोषणा केलेली आहे की आता अशा महिलांसाठी या वेबसाईटमध्ये खास पर्याय उपलब्ध करून दिले जातील. ज्यांचे पती किंवा वडील नाहीत ते त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करून ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. वेबसाईटमध्ये आवश्यक बदल झालेले असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. त्यामुळे कोणतीही पात्र महिला या मदतीपासून वंचित राहणार नाही. ई-के-वाय-सी करताना तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल, म्हणजे ladkibaheen.maharashtra.gov.in. तिथे ई-के-वाय-सी पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा आणि OTP व्हेरीफाय करा. जर पती किंवा वडील नसतील तर त्यांचे मृत्यू घटस्फोट प्रमाणपत्र अपलोड करा. आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. तुम्हाला स्क्रीनवर ई-के-वाय-सी पूर्ण झाली असा संदेश दिसेल. आता सध्या ई-के-वाय-सीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे, पण मंत्री आदिती तटकरे यांनी ही मुदत वाढ होण्याची शक्यता आहे असे सांगितले आहे. हे नियम आणि पर्याय लवकरच लागू होणार आहेत, त्यामुळे अजिबात वेळ गमावू नका. तुमच्या जवळील बहिणी, मैत्रिणी किंवा दुसऱ्या लाभार्थी महिलांना ही माहिती जरूर द्या. अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. धन्यवाद.